नातेचे हात जुळूनी स्वप्नांना आनंद मिळाले, कालचे ते आडोशातले शब्द कानी पडू लागले. आज हे बंद दरवाजे आनंदाने हसू लागले, चार भिंती झुरमुरल्या आपुलकीने खेळू लागले. तुटला तो एकांतवास, माझे घर माझे झाले. हाय हॅलो, मी भाग्यश्री. पुन्हा एकदा तुमचं माझ्या आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, चला पाहूया. तर मी तुम्हाला आज माझं घर दाखवणार आहे. एकाच रूम मध्ये मी कसं ऍडजस्ट करते, बेडरूम म्हणा, किचन म्हणा आणि हॉल म्हणा, पाहुणे वगैरे आल्यावर कसं ऍडजस्ट करते, हेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर चला पाहूया घर मी कसं अटेंड करते किंवा टापटीप ठेवते ते. अंगणात तुळस आणि शिखरावर कळस हीच महाराष्ट्राची ओळख. तर प्रथमतः तुळशीला वंदन करून व्हिडिओ कंटिन्यू करू. तर पाहू शकता प्रत्येकाच्या दारामध्ये एक तुळशीचं झाड असतंच आणि हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप सारं महत्त्व दिलं जातं. रोज सकाळी सकाळ संध्याकाळ तुळशीची पूजा केली जाते. सकाळ संध्याकाळी दिवा देखील लावला जातो आणि पूजा करून आपल्या दिवसाची सुरुवात केली जाते. तर पाहू शकताय बाहेर खूप सारा पेस आहे आणि खूप म्हणजे 6:30 वाजता व्हिडिओ शूट होत आहे. तर पाहू शकता इथे एक खुर्ची आहे, त्यावरती डस्टबिन ठेवलेला आहे. त्यानंतर आहेत वरी कपडे टाकायला खूप सारी जागा आहे. तर आणि खूप फ्रेश वातावरण आहे. त्यानंतर बाजूला चप्पल स्टँड आहे. तर डस्टबिनचा डब्बा मी खुर्चीवर ठेवला आहे, कारण उंदीर खूप त्रास देतात आणि कचरा सर्व दारभर पसरतात. तर पाहू शकताय आणि पुढे पाहू शकताय खूप सारा पेस आहे. त्यानंतर पुढे झाडी लावलेली आहेत, छोटी म्हणजे शोची झाडे लावलेली आहेत आणि किती छान आलेले आहेत आणि सकाळचं फ्रेश वातावरण आहे पाहू शकता. आणि पक्ष्यांचा चिवचिवाट देखील आहे आणि सकाळी खूप छान फ्रेश वातावरण असतं, मोकळी हवा असते, मोकळी खेळती हवा. आणि तुम्हाला मुंबईसारख्या ठिकाणी म्हणजे एवढं कमी जागेमध्ये अगर थोडीशी जागा जास्त वापरायला कुठेही मिळत नाही. आता बाहेरचा व्ह्यू पाहिलाच, आता आतमधला व्ह्यू पाहूया. हे बघू शकता, हा म्हणजे सर्वात पहिला हा पडदा लावलेला आहे, जेणेकरून आपण जर काही काम करत असेल तर बाहेर लोक वगैरे आले तर त्यांना दिसायला नको आतमध्ये काय चाललंय ते. त्याच्यामुळे मी हा नवीन पडदा लावलेला आहे दाराला. त्यानंतर इथे एक पाय पुसणी ठेवलेली आहे. पाहू शकता आपण जेव्हा बाहेरून येतो, घाण पाय घेऊन येतो, तर इथे क्लीन करून आपण आतमध्ये घरात येऊ शकतो. त्यानंतर पाहू शकताय इथे एक म्हणजे हे एक किचन ठेवायचं आहे. तर बघू शकता इथे सर्व काही चाव्या ठेवलेल्या जातात. त्यानंतर हे फुलं पाहू शकता, खूप छान आहे. हे आम्ही जेव्हा फिरायला गेलो होतो तेव्हा घेऊन आलो होतो. त्यानंतर इथे पाहू शकताय ही फुलदाणी माझ्या सासूबाईंनी मला दिलेली आहे, गावावरून मी घेऊन आले आणि त्याच्यामध्ये मी असे सुट्टे फुलं आणून ठेवले आहेत. तर खूप छान दिसते. त्यानंतर इथे पाहू शकता मी जसं की मला इथे लागतं जे साहित्य, सेंट म्हणा, परत हे डिटर्जंट आहे म्हणजे डेटॉल आहे, जे काही घर क्लीन करण्यासाठी, सॅनिटायझर म्हणा, तर किचनसाठी जे हवंय ते मी साहित्य ठेवले जातात. इथेच मी खिडकीला कुलूप चावी अडकवते, जेणेकरून जेव्हा कधी मला बाहेर जायचं असेल तर चावी मला पटकन कुलूप घेता येतं आणि ठेवता पण येतं. तर इथे पाहू शकता ही आमची कुलदैवत आहे तुळजाभवानी. तर खाली काही फोटो ठेवायला जागा नाही, त्याकरिता वरती ठेवलेली आहे पाहू शकता. त्यानंतर बघू शकता इथे वरती सामान ठेवलंय, जे की मला रोज लागतच नाहीये. याच्यामध्ये इडलीचं भांडं वगैरे आहे, जेणेकरून मला रोज लागत नाही ती भांडी वगैरे, मी सामान वरती ठेवलेलं आहे. तर इथे पाहू शकता हे टॉवेल्स वगैरे रोजच आपल्याला लागत असतात, त्यामुळे मी इथे ठेवलं, जेणेकरून पटकन आपल्याला टॉवेल्स घेता येतील. त्यानंतर पाहू शकता इथे दरवाजाच्या पाठीमागे कपडे आहेत आणि भरपूर कपडे बसतात आणि दिसायलाही म्हणजे आपण दरवाजा असं जर ठेवला तर दिसायला देखील छान दिसतं आणि खूप म्हणजे विचित्र दिसत नाही. पाहू शकताय तुम्ही पण असं तुमच्या घरात नसेल तर नक्की करून घ्या. तर इथे पाहू शकता एक खुर्ची ठेवलेली आहे. ऍक्च्युली 2 खुर्च्या आहेत पण एक तुटली आहे. तर इथे पाहू शकता हा स्टँड पंखा आहे. मुंबई सारख्या ठिकाणी खूप गरमी असते, त्यामुळे हा पंखा घेतला होता. त्यानंतर इथे डबे आहेत, जे की किराणा सामान वगैरे कधी एक्स्ट्राचं आणलं तर ह्या डब्यामध्ये ठेवतो. तर वरती पाहू शकता इथे बुक्स आहेत, जे की कधीतरी लागतात, त्यामुळे इथे औषध गोळ्या ठेवल्या जातात, जेणेकरून आपल्याला म्हणजे कधी लागल्या अवेलेबल झाल्या. तर इथे पाहू शकता देव आहे. तिथे जागा पुरत नव्हती आणि पूजा करायला पण खूप चढ उतार होता आणि इथे देवीचा फोटो बसू शकत नव्हता, त्यामुळे इकडे देव ठेवलेले आहेत. वरती पण काही सामान ठेवलेलं आहे. परत इथे देवघर आणलं होतं पण ते काही इथं खप्प्यामध्ये बसत नव्हतं, त्यामुळे ते काही ठेवलं नाही. त्यानंतर पाहू शकताय इथे मला बॅग रोज लागते, त्यामुळे मी इथे बॅग ठेवते. त्यानंतर इथे पाहू शकता सोफा आहे.
तर इथे पाहू शकता हा सोफा आहे आणि याचा डबल यूज आहे. रात्री आपण याला बेड करू शकतो आणि दिवसभर सोफा ठेवू शकतो. तर ह्या सोफ्याचा पण खूप छान म्हणजे कमी जागेमध्ये आपण जास्त हे करू शकतो. ह्याचं इथे बघू शकता फ्रेम आहे जे की फोटो पाहू शकते खूप छान आहे. आपल्या आठवणी आपण इथे ठेवल्यात असं बोलू शकतो. त्यानंतर इथे कॅलेंडर आहे जे की आपल्याला तारीख वगैरे बघायला मदत पडते. त्यानंतर इथे बघू शकताय एक्स्ट्राचं सिलेंडर आहे जे की प्रत्येकाच्याच घरात असतं. गॅस अचानकच संपला की आपल्याला एक अवेलेबल, पण आम्ही पटकन आणत नाही. जेव्हा संपत येईल दुसरा असा अंदाज पकडतो आणि नंतरच आणतो. कारण 2 गॅस पण घरामध्ये ठेवणं मिस्टरांना जास्त आवडत नाही, कारण म्हणजे भीती असते त्याच्यामुळे. तर इथे पाहू शकता टीव्ही आहे. त्यानंतर इथे जवळच बोर्ड आहे जे की मोबाईल चार्ज वगैरे करायला मदत पडते इथे जवळ. त्यानंतर पाहू शकता इथे योगा मॅट वगैरे आहे, चटई आहे जे की रोज लागतेच. त्यानंतर इथे बॅग आहे मोठी. आपल्याला जर लांब जायचं असेल तर एक पाण्याची बाटली आणि जेवण डब्बा आपण नेऊ शकतो, त्याच्यामुळे एक मोठी बॅग मी ठेवलीच आहे. त्यानंतर इकडे किचनचा व्ह्यू दाखवते जे की आपल्या महिला मंडळ किचनमध्येच पूर्ण दिवस जातो. जसं की नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, मग आपलं किचनमध्ये दिवस जातो. तर किचन आपलं नीटनेटकं असायला हवंच. तर पाहू शकताय इथे मी छोटीशी मांडणी आहे. छोट्या मांडणीमध्ये मी भरपूर भांडे ठेवलेली आहेत आणि एकात एक पण ठेवलेले आहेत जेणेकरून पेस वाचतो आणि कमी जागेमध्ये जास्त भांडे देखील मावतात. त्यानंतर पाहू शकताय इथे ही तर इथे पाहू शकता लाईटवरली शेगडी आहे. आता गॅसचे भाव देखील खूप वाढत आहेत, त्यामुळे ह्या शेगडीने मला रोजच्या माझ्या जीवनशैलीमध्ये आणखी खूप हेल्प झाली. आणि माझं दूध, चहा, भाज्या भरपूर ह्याच्यावर होतं आणि ह्याच्यावरती स्टीलचेच भांडे बसतात, म्हणजे दुसरे ठेवले की आवाज करतो. तर ही शेगडी मला खूप उपयुक्त ठरली आहे. तर त्यानंतर इथे बघू शकता आपला गॅस की मला कधीतरी भाकरी आणि पोळ्या बनवण्यासाठीच उपयोगी पडतो. त्यानंतर इकडे बघू शकता जे की आपलं तेलाची कॅटली आहे, परत मिठाचा डब्बा आहे, डाळी आहे, शेंगदाणे आहेत, जे की आपल्याला रोज किचनमध्ये मसाले सर्व साहित्य लागतं ते मी इकडेच ठेवले आहेत. आणि पाहू शकताय पातेले वगैरे मी एकात एक, इकडे पण कढई पाहू शकता एकात एक घालून ठेवले आहे जेणेकरून कमी जागेमध्ये जास्त मावतील. तर इथे पाहू शकता वॉटर फिल्टर आहे जे की म्हणजे पाणी शुद्ध करून प्यायला मिळतं. तर हे गरजच आहे प्रत्येकाला फिल्टरची. त्यानंतर पाहू शकता इथे फ्रीज आहे आणि फ्रीजवरती मला हे कव्हर असल्यामुळे खूप छान म्हणजे जागा होते. याच्यामध्ये पण सामान ठेवायला मदत होते. त्यानंतर मी इथे जे की मला रोज सामान लागत नाही ते मी याच्यावर ठेवले जाते. इथे पाहू शकता फ्रीजमध्ये की भाज्या वगैरे ठेवल्या जातात. त्यानंतर इथे एक आरसा ठेवला आहे आणि इथे साईडला कोलगेट ब्रश ठेवला आहे आणि इथे आंघोळीचं बाथरूम आहे. थोडासा व्ह्यू दाखवते तुम्हाला. तर किचनच्या खाली पाहू शकता असा पेस आहे जे की मला सामान ठेवायला जराशी मदत होते. तर इथे पाहू शकता सिलेंडर आहे. त्यानंतर इकडे मी मिक्सर ठेवलं जाते आणि खाली मला जे न लागायचे सामान आहे ते मी ठेवले जाते. त्यानंतर इथे पाहू शकता मला जे पिठाचे डबे वगैरे मी इथे ठेवते. त्यानंतर इथे बेसिनच्या खाली थोडीशी जागा आहे तर मी इथे कांदा, लसूण, बटाटे वगैरे ठेवले जाते जे की मला रोज इथल्या इथं घ्यायला देखील मदत पडते. तर पाहू शकता आपण छोट्या जागेमध्ये कसं म्हणजे घर अटेंड केलंय. तर तुम्हाला कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असेच कनेक्ट राहा आणि छान छान व्हिडिओ तुम्हाला आणखी पाहायला मिळतील. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद. माझे घर स्वप्नात गुंतलेले, विटा माती नाही तर भावनेने रचलेले, सुखाच्या 4 भिंती अन त्यात दुःख विरलेले, बघताच छटा हाताचे आठवले, ते हात झिजलेले, नात्याची हात जुळणी, स्वप्नांचा आनंद मिळाले, कालचे ते आडोशातले शब्द कानी पडू लागले, आज हे बंद दरवाजे आनंदाने हसू लागले, 4 भिंती झुरमुरल्या आपुलकेने खेळू लागले, तुटले ते एकांतवास, माझे घर माझे झाले.